ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे होता तो तपास होताना दिसत नाही। मी आता साहेबांशी बोललोय आणि त्यांना हे सांगितलं की हा जो क्रेनवाला होता ह्या क्रेनवाल्याला कुणी फोन केला आणि ह्या ज्या जागेवर गुन्हा झाला त्या रिक्षामध्ये मरगळे नावाचा व्यक्ती बसलेला होता, तो रिक्षा ड्रायव्हर होता आणि गाडी साईडला होती। मोकळ्या गाडीला उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारली असेल तर ह्याच्यामध्ये 100% तो ड्रायव्हर हा दारू पिलेला असेल, कारण उभ्या राहिलेल्या गाडीला कोणी धडकू शकत नाही। रस्त्यावर गाडी चालताना आपण समजू शकतो, पण त्याच्यामध्ये क्रेनवाला त्या ठिकाणी आला आणि क्रेनवाल्याला कोणी फोन केला आणि ती गाडी जागेवरनं कोणी हलवली ह्याचा तपास PI साहेबांशी बोललो मी आता, त्यांनी तसा तपास करतो आम्ही। जी गाडी ज्या जागेवरनं निघली त्या गाडीचे मालक कोण होते तर त्या ठिकाणी आज आपल्याकडे ते गौतमी पाटीलचं त्यांचं नाव आलं। तर जर 5-6 दिवस झाले एक पेशंट मरणाच्या दारात आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पाहिजे होती, त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली पाहिजे होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांना आता शेवटी माणुसकी आपण काय त्यांना औषध देऊ शकतो का, गोळ्या देऊ शकतो का काय, ही ज्याचा अपघात ज्यांनी केला त्याची ही जबाबदारी, मालक म्हणून त्याची जबाबदारी। आणि जर एवढं चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर ह्याच्यामध्ये जर 5 दिवसामध्ये हे गुन्हा दडपण्याचं काम किंवा चुकीच्या पद्धतीने तिथनं क्रेन हलवणं किंवा फोन करून त्या सगळं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर असा गुन्ह्याचे कलम त्याच्यामध्ये टाकून यांच्यावर सगळा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याच्यामध्ये गौतमी पाटील सारख्या जबाबदार महिलेने याच्यामध्ये त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपण आपले शो म्हणजे काय कार्यक्रम करत असेल तो तिचा व्यवसायाचा भाग आहे, त्यात मला काय म्हणायचं नाही। पण या कुटुंब जर असं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाला तडफडत दवाखान्यात पडलं ना, आपण जर त्यांना भेटतच नाही दुर्लक्ष, तर ह्याच्यामध्ये माणुसकीला काळिंबा फासण्याची घटना आहे। मी अधिकाऱ्यांना वेळ पडली ह्या कायद्यामध्ये जर तिच्या जर चुका असतील तर तिच्यावरही पूर्णपणे गुन्हा दाखल करा आणि ही घटना जर दारू पिऊन गाडी जर चालवली असेल आणि पोलीस तपासामध्ये मी आत्ता त्यांना बोललो की तुम्ही तपास करताना आम्ही लोकांकडून माहिती घेतोय, जर आमच्याकडे फुटेज आले बाहेरनं तर तुमची नाचक्की होण्या तपासाची, तर तुम्ही हा तपास पूर्ण करा, नाहीतर आम्ही सर्व लोक आता जिथनं गाडी आली आणि जिथनं पोचली कुठं तो बिअर बारमध्ये दारू पिलाय का, त्या गाडीतले पिले आहेत का, ही सगळा तपास त्यांनी करावा अशी त्यांना विनंती केली। आणि जर 2 दिवसात तुम्ही हा जो तपास आहे हा जर नीट नाही केला तर शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये बसलेलोच आहे आणि जर पोलिसांची त्रुटी असतील तर त्या दाखवायला आम्ही तयार आहोत। पण विलंब का झाला एवढं काय म्हणाले? आता पोलिसांचं विलंब झाला हे तुम्ही बी माझ्यासमोर होते, त्यांनी विलंब व्हायलाच नव्हता पाहिजे ह्या केसमध्ये, दुसऱ्या दिवशीच ॲक्शन व्हायला पाहिजे। पण पोलीस तपासामध्ये पोलिसांनी ह्याच्यामध्ये जबाबदारीची वागणूक दिसली नाही, जबाबदारी पोलिसांची होती, कारण एका आपल्या महाराष्ट्रात ज्या गौतमी पाटील त्यांचं मोठं नाव आहे आणि जर चुकीचं वागत असेल तर आपण त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, पण ते उशीर झाला त्यामुळं पालकांना पुणेकर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्या तपासामध्ये शंका निर्माण झालेली आहे। ते तुम्हाला कसं कळलं? व्हिडिओ व्हायरल झाला। माझं म्हणणं हा मोबाईलमधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे, ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं पाहिजे, ते लोकांना दाखवायला मोबाईलमधनं ते होऊ शकत नाही। ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ते इथून त्यांनी बोलावं ना, ऑफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग नाही, ते खोटं काम आहे सगळं। असं वाटतं नाही, आता 1-2 दिवसात सगळं करून जर तपासामध्ये जर गौतमी पाटील यांचं 6 आरोपी नाव नाही आलं तर याचा अर्थ की ह्याच्यामध्ये पोलीस तिला पाठीशी घालतात। परत व्हिडिओ समोर आले, शिव्या दिल्या, गायवळनी एवढे गुन्हे असून पासपोर्ट काढून बाहेर देशात गेला, त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलत नाही। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे, तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो, त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल, पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही वस्तुस्थिती आहे। कारण गायवाळ काय हा एकटा काय करू शकणार, पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नाबूद होईल, पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा तपास केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।